जाता जाता एकीच्या पायाला ठेच लागली आणि रस्त्यावरचा दगड धारदार होता, त्या अंगठ्याला तिचा पाय ठेचकाळला आणि तिचं अंगठ्याचं नख निघालं. पण तिनं अंगठ्याकडे न बघता दगडाकडे बघितलं आणि हसली, पुढे चालायला लागली. दुसरीनं बघितलं, म्हटले अगं वेडे, एवढा मोठा दगड पायाला लागला, हसतेस काय? थांब, एखादी चिंदी बांध, दवाखान्यात चल. ती हसली, म्हटली जाऊ दे ग, दे सोडून. तिनं परत तिचा हात घट्ट धरला, म्हटली एवढा मोठा दगड पायाला लागलाय आणि तो हसतेस आणि म्हणतेस की जाऊ दे, दे सोडून. ती जोरात मराठी म्हटली दगड किती मोठा आहे, दगड लागलाय पायाला. ती हसली, म्हटली जाऊ दे, दे सोड. अगं म्हटली असा कसा सोडून दे? तर ती म्हणाली अगं माहेरच्याच वाटेवरचा दगड होता, त्याचं एवढं वाईट वाटून काय घ्यायचं? म्हणजे माहेरच्या वाटेवरच्या दगडावर प्रेम करणाऱ्या माहेरवासिनी लेकूरवाळ्या पोरींचा हा महाराष्ट्र झालाय, पण सासरवाडीच्या हायवेवर असणाऱ्या खडकावर प्रेम करणाऱ्या जावयाची औलाद अजून निर्माण झाली नाही. म्हणून व्याख्यानमालांची गरज आहे, म्हणून मला कविता लिहायची आहे. याची जाणीव त्यालाच कळत असते. कवी हा असा प्राणी आहे, त्याला कधी काय सुचल सांगता येत नाही. परवा मी एका कार्यक्रमात गेलो शाळेत, तर तिथं फळ्यावर सुविचार होता, ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे. आणि नेमका हाच सुविचार मला लहानपणापासून आवडत होता. आणि त्या दिवशी येऊन झोपलो. कवीला कधी काय सुचतंय बघा, रात्री 2:30 वाजता झोपेत कवितेची ओळ सुचली. म्हटलं हे तिसरा डोळा का एवढा महत्वाचा आहे तर? आणि मी लिहिलं, ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा नसून तो पहिलाच असला पाहिजे, बाकीचे नंतर दोन. मग असं काही चांगलं लिहिलं की कवीला बरं वाटत असतं, आणि ही चांगलं आहे हे फक्त त्यालाच वाटत असतं. आणि मग काहीतरी लिहिले की ते लगेच कुणाला तरी ऐकू असं वाटत असतं. आता रात्री 2:30 वाजलेत, कुणाला ऐकवणार? शेवटी लक्ष बायकोकडे गेलं, फार धाडस करून तिला जाग केलं. ती पण वैतागून डोळे चोळत उठली, माझ्या चेहऱ्याकडे बघत म्हटली काय लिहिले का म्हटली. मी पण म्हटलं होय होय होय. ती म्हटली ऐकवा. तिला माहित होत पर्याय नाही. आणि तिचा ऐकवा हा शब्द मला काय खपवा असाच ऐकू येत होता. मी म्हटलं ऐक, ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा नसतो, तो पहिला असला पाहिजे, बाकीचे नंतर तो. आता असं पंचवाक्य टाकले की कवीला अशी टाळ्यांची अपेक्षा असते. पण बायकोनं किमान वा क्या बात आहे म्हणून माझ्या डोक्यावर गालावर हात फिरवावा असं वाटलं. तिनं हात उचलला सुद्धा, पण तिनं कपाळावर मारला तिच्या. मी म्हटलं काय झालं? ते म्हटली चंदन शिवे. म्हटलं काय? हे लिहिलंय का? म्हटलं काय लिहिलं? चांगलं लिहिलं. तिनं मला सांगितलं, म्हटली ज्ञान हा माणसाचा पहिला डोळा असू द्या, दुसरा डोळा असू द्या, नाहीतर तिसरा डोळा असू द्या, हे काही जास्त महत्वाचं नसतं. तो कायम उघडा असला पाहिजे, ही जास्त महत्वाचं असतं. आणि तेव्हापासून मी मग उघड्या डोळ्याच्या कविता म्हणत बोंबलत हिंडायला. ज्याचा आता शेवट करणार आहे मी म्हणतो, माझं फेसबुकवर नितीन चंदनशिवे या नावानं पेज आहे. ती लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि ती काही सबस्क्राईब करायचं ते आठवणीन करा. अयो बी धंदा झाला. आता फेसबुकला काय नाही टाकलं तर कवी मेला असंच म्हणते. हे सगळे कट्टर आहे तो. टू व्हीलर वर जय भीम, चौकात येते असं जय भीम, तोंडात मावा, जय भीम जय भीम. आता त्याला जय भीम नाही म्हणून वाटत मला. त्याला जर नाही म्हटलं, मान वळवून गेलो, गद्दा गद्दा, जातीला गद्दा झाला.
मग ती असलं काहीतरी त्यानं भाषण ऐकलं आणि मग त्यानं अशोक चक्र टाकलं असं. आणि म्हटलं सुधारलं. म्हटलं हे काय? अशोक चक्र. अशोक चक्र. म्हटलं किती कांडे आहेत? मग मोजायला लागला. माहितच नाही म्हटलं मला. आणि मग मला संध्याकाळी कळलं 2 हप्ते राहिल्यात गाडीच. फायनान्सवाला शोधतोय त्याला. ही ब्रिज खाली जाऊन लपते तिकडं हायवेला. रात्री 10 वाजता घरला येते, गाडी उचलून नेतील. अरे मोठं श्रीमंत. मला कधी कधी वाटतं आमच्या घरावर ईडीची इन्कम टॅक्सची धाड पडली पाहिजे. 80,000 कोटीचा घोटाळा, कांबळे अटक. आम्ही तिकडे कवठे मंकाळमध्ये उड्या मार. हे जर जयंतीच्या वर्गणीत मार 100-200, हे घोटाळा. दारू पिऊ नका म्हटलं तर मला लय मारतात गावात. तुझ्या बापाची पितो का म्हणते. मी तर उलट म्हणतोय तू पी. कशी पी? स्वतः 4 मजला बंगला बांधासा, वरती टेरेसला जा, सुंदर तुझा असा फ्रीज, काचेचा टेबल, तुझी दिमागदार सिंहासनासारखी खुर्ची, खुर्चीवर बस. आणि बायको अशी बर्फ घेऊन आली पाहिजे. आणि तुझा ग्लास सुद्धा असा पाहिजे, अख्ख्या आंबडमध्ये चर्चा पाहिजे काय गड्याचा ग्लास आहे. ग्लास सुद्धा एवढा ब्रँड पाहिजे. चकण्याला काजू, बदाम, सुरमाय, पापलेट असं ब्रँडेड. नाही तर ते असं सडलेली खारी डाळ, शेंगदाणा, ते क्वार्टर टाकते, जय शिवराय जय हिंद, जयंतीत नाचते त्या डीजेवर. 14 एप्रिलला उद्याच्या मिरवणुकीत त्यांना बघितल्यावर तुम्हाला मीच आठवणार. आणि त्यातल्या एखाद्या कार्यकर्त्यानं जर माझं हे ऐकलेलं असेल, त्याचं नाचायचं अवघड होणार. आता काय काय बुद्धिजीवी असतात त्यात. ते म्हणतात आम्ही वर्षभर वाचतो, 1 दिवस नाचणार. ह्याच्यावरनच कळते त्यानं काय वाचले. वाचलेलं कधी नाचते. त्या फेसबुकवर अतिशहाणे 500 करोड मराठा मावळ्यांचा करोड. देशाची लोकसंख्या 150 कोटी. त्यात अजून जाती जनगणनेनुसार अजून मोजणी नाही. आणि यानं 500 करोड मराठा तयार बी केला. त्याचं बघून हे पेटला, डायरेक्ट 10,000 करोड बौद्धांचा करोड. म्हटलं लईच पेटलेली. मग आत घुसलो त्या ग्रुपमध्ये. हळूच बघितलं तर अशी सुंदर मुलगी, डोक्यावर फेट्यात शिवाजी महाराज, हातावर असे बाबासाहेबांची सही, अर्धी छाती उघडी, एक डोळा बारीक, नाकावर गॉगल. आणि त्यानं त्या फोटोवर लिहिलंय, एका बापाचे औलाद असाल तर कमेंट मध्ये जय भीम लिहा. सर लिहायलाच लागते, नाही लिहावं डोक्यात. आता त्याला ह्या प्रबोधनात अक्कल येणार आहे का? त्याला रात्री 11 नंतर लाईट घालवून पोत्यात घालून हाणला बाई कमर खाली. ही आमची परिस्थिती आहे. म्हणून कविता आहे, वडिलांनी आत्महत्या केलेला एक मुलगा शेतकऱ्याचा. कारण आमचा शेतकरी अवकाळी पडलं, दुष्काळ पडला, पिकाचं नुकसान झालं तर पहिला राग हा विठ्ठलावर व्यक्त करतो आणि मग दुसरा सरकारवर व्यक्त करतो. आणि यात गंमत अशी आहे की दरवर्षी आमचा मुख्यमंत्री विठ्ठलाजवळ जाऊनच महाराष्ट्राचं भलं मागतो. मला खरंच एकदा प्रश्न पडला होता काल, एक तरी असा आमदार खासदार असेल का हो भारतात की जो असल्या बाबाकडे जाऊन म्हणला असेल करणी कर नाका भारत सुधरती म्हणून. ही वैयक्तिकच गेली ती. मला मुख्यमंत्री व्हायचं आहे म्हणून करणी बी केलेली आहे ती. मला हे असलं बोलायचं नाही तर अटक होत्या. ते विठ्ठलाशी जो मुलगा वाढतोय तो एकरूप होतोय. त्याची कविता आहे की पांडुरंगा